कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आणि भगवद्गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन विभूती योगाच्या पुढल्या भागाला मी आता सुरुवात करत आहे. या विभूती योगामध्ये भगवान श्रीकृष्णाने कोणत्या कोणत्या भावात मी आहे हे अर्जुनाला सांगत आहेत आणि त्या उपदेश अर्जुन ऐकत आहे. कोणत्या कोणत्या भावामध्ये मी तुझं स्मरण करू असा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. ह्यापैकी काही विभूतींचा विचार आपण मागच्या भागात केलेला आहे आणि आता बाकीच्या ज्या विभूती आहेत त्यांचा विचार हा आपण इथे पाहत आहोत. आता आज आपण पाहणार आहोत गुणीजनांच्या असणाऱ्या गुणांमधील विभूती कोणत्या आहेत हा भाग आता आपण इथे पाहणार आहोत. तेव्हा ह्या एकूण बऱ्याच आहेत, 10 आहेत आपल्याला असं सांगता येईल. तेव्हा ह्या गुणीजनांच्या विभूतीतले गुण कोणते कोणते आपण घ्यायचे आहेत. ज्ञानी ज्ञानवतामहम असं म्हटलं आहे. 10व्या अध्यायाच्या 38व्या श्लोकामध्ये ज्ञानी ज्ञानवतामहम म्हटलेलं आहे. ज्ञानीजनांचं ज्ञान ही प्रमुख अशी माझी विभूती आहे. हे सर्वोत्तम ज्ञान. परंतु हे ज्ञान कोणत्या प्रकारचं. इंद्रिय, ज्ञानेंद्रिय म्हणजे आपली, आणि मन किंवा बुद्धी ही सगळी ज्ञानाची साधनं आहेत. त्याच्या साह्याने मिळवलेलं ज्ञान हे नव्हे, तर हे ज्ञान हे अध्यात्मज्ञान किंवा परमात्म्याचं ज्ञान असं आपल्याला सांगता येईल. म्हणून चित्तशुद्धीसाठी हे ज्ञान आवश्यक असं आणि या ज्ञानामध्येच काय मी सामावलेलं आहे असं भगवंत सांगतात. पुढे ते असं म्हणतात आपल्या गुणीजनांच्या ह्याच्यात विचार करताना 36व्या श्लोकात तेजस्विनामहम म्हटलेलं आहे. तेजस्वी लोकांचं तेज हे मी आहे. तेजामुळे अर्थातच पापी लोक ह्या सगळ्या असणाऱ्या जो तेजस्वी मनुष्य असतो त्याला घाबरताना आपल्याला दिसतात. आणि तेज हे काही वयावर अवलंबून नसतं. सिंहाचं तेज असेल, एखाद्या लहान मुलाचं असणारं तेज असेल आणि तेजामुळे आपल्याला काय म्हणावं लागेल, सद्गुणांचा, सदाचारी विचारांचा अर्थातच फार मोठा प्रभाव होतो. आपल्याला रामायणातलं सीतासुद्धा तेजस्वी होती माहिती आहे आणि ह्या तिच्या असणाऱ्या चारित्र्य संपन्नतेमुळे रावण तिला स्पर्शसुद्धा करू शकला नाही. एकनाथांचं असणारं शांतीचं तेज म्हणून खूप वेळा गंगेहून स्नान करून येत असताना एकनाथ महाराजांवर तो मनुष्य खूप वेळा थुंकला होता आणि शेवटी मग तो आणि जितके वेळा थुंकला तेवढं त्यांनी स्नान केलेलं माहिती आहे आपल्याला. आणि नंतर तो त्यांना शरण गेला हाही भाग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि रामदासांसारखे तेजस्वी गुरु शिवप्रभूंना लाभले होते आणि म्हणून केवढं तरी ज्ञान हे अर्थातच वैराग्याचं तेज त्यांच्याजवळ केवढं तर सगळं मला नको म्हणून विरक्ती निर्माण झाली शिवप्रभूंच्या मनात. सगळं मी आता राज्य तुमच्या झोळीत टाकतो पण नको, संन्यासाचं तेजही मला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही असा रामदासांनी शिवाजी महाराजांना सांगितलेलं होतं. स्वामी विवेकानंदांचं तेज हे असंच प्रभावी होतं आणि त्या प्रभावी तेजामुळेच अर्थातच शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म 1893 सालची घटना ही माहिती आपल्याला सगळ्यांना. आणि त्यामुळे ते प्रभाव पाडू शकले कारण कोणतं तरी योगाचं सामर्थ्य होतं, अध्यात्माचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. असे अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या इतिहासात, आपल्या रामायण महाभारतात दिसून येतात. म्हणून तेजापुढे सगळीच माणसं ही अर्थातच काय होत असतात की दुर्बल ठरत असतात. म्हणून भगवंत म्हणतात तेजस्विनामहम असं म्हटलेलं आहे. पुढे असं म्हटलेलं आहे नीतिरश्मी जिगीषिताम म्हटलेलं आहे. विजय संपादन करण्याच्या बाबतीमध्ये नीती ही माझी विभूती आहे. इथे नीती हा शब्द अर्थातच न्याय या अर्थाने आलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. प्रभू रामचंद्रांचं रामराज्य होतं आणि ते रामराज्य जेथे जेथे नीती आहे तिथे तिथे हा विजय हा ठरलेलाच आहे. यत्र योगेश्वर शेवटच्या यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयभूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तिथे तिथे पांडवांचा पक्ष हा सत्याचा होता, न्यायाचा होता, नीतीचा होता. म्हणून पांडवांना आपल्याला असं म्हणावं लागेल की विजय मिळू शकला.
कुठल्याही प्रकारच्या अर्थातच असत्य तिथे नव्हतं. सत्वम सत्ववतामहम असं म्हटलेलं आहे. सात्विकांच्या मधलं सात्विक असणारा अंश जो आहे तो मी आहे. मग पाणी आहे आपल्याला माहिती आहे, पाणी उसाच्या रसात असतं, दारूमध्येही असतं आणि चिंचेच्या कोळामध्येही असतं. परंतु उसाचं पाणी हे अर्थातच सात्विक आहे. चिंचेच्या कोळातलं पाणी हे रजोगुणात्मक आहे आणि दारूतलं पाणी हे तमोगुणातलं आहे. म्हणून सगळ्यांना आपल्याला असं म्हणावं लागेल, आपण सात्विक होणं म्हणजे उसाच्या रसातलं पाणी असण्यासारखं आहे. माणसाने अधिकाधिक सात्विक होण्याचा म्हणून सत्व म्हटलेलं आहे. सात्विक लोकांमध्ये सत्व ही माझी विभूती आहे. आहारसुद्धा 3 प्रकारचा असतो. पुढे आपल्याला विचार करायचा आहे. सात्विक, राजस आणि तामस. या आहारांमध्ये सात्विक आहार ही माझी विभूती आहे. जिथे जिथे सत्व आहे तिथे तिथे मी आहे असं भगवंत आपल्याला सांगताना दिसतात. पुढे म्हटलेलं आहे जयोस्मी. गुणीजनांच्या गुणांमधलं जयोस्मी, व्यवसायोस्मी. विजयी लोकांमध्ये जय संपादन करणं ही माझी विभूती आहे. प्रत्येकालाच आपापल्या व्यवसायामध्ये विजय हवा असतो, सक्सेस हवं असतं, यश मिळवावं असं वाटतं. आणि हे जय जो आहे तो जय मिळवायचा असेल तर आपल्याला असं सांगावं लागेल की माणसाने खूप प्रयत्न करावे लागतात, उद्यमशीलता असावी लागते. प्रयत्न करून ते चांगल्या मार्गाने आपलं ध्येय गाठायचं असतं. पण केवळ आपल्याला असं म्हणावं लागेल लढाई केली आणि होणारा विजय म्हणजे तोच मी आहे असं नाही, तर माणसाने आणखीन आपल्या मनावर सुद्धा विजय मिळवावा लागतो असं आपल्याला म्हणावं लागेल. अर्जुन काय, प्रभू रामचंद्र काय, हे सगळे सत्वगुणी होते असं आपल्याला सांगता येईल. म्हणून प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये विजय मिळावा, पराभव कुणालाच आवडत नाही. नेहमीच यश मिळावं, नेहमीच विजय मिळावा असं वाटतं. सगळ्या गोष्टी काही सगळ्यांनाच लढायला जायचं असतं नाही. रात्रंदिवस आपल्या मनावर सुद्धा विजय, मनामध्ये सुद्धा द्वंद्व चालू असतात. मनामध्ये सुद्धा आपलाही काही वेळेला अर्जुन होत असतं. तेव्हा कोणत्या बाबतीत आपण हे करायचं आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. दंडो दमयताम अस्मी म्हटलं आहे. दमन करणाऱ्यांमध्ये दंड ही माझी विभूती आहे. आपल्याला याच्यामध्ये पोलीस खात्यात किंवा शासकीय याच्यामध्ये सुद्धा किंवा राजकारणात साम दाम दंड भेद असं सांगितलं आहे. पहिल्यांदा गोडी गुलाबीने सामोपचाराने घ्यावं लागतं, नंतर दंड, साम दाम आहे, नंतर तिसरा नंबर आहे दंडाचा असं आपल्याला म्हणावं आहे. म्हणून दुर्जनांची दुष्ट प्रवृत्ती, दुराचार वृत्ती ही दूर सारून त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी ही दंडाची योजना ही अर्थातच केलेली असते. दमन करणाऱ्यांमध्ये अर्थातच मी दंड ही माझी विभूती आहे. दंड याचा अर्थ आपल्याला असं म्हणावं लागेल, राजकारणात दंडही असतो. तेव्हा दंड याचा अर्थ योग्य शिक्षा जी करायची ते, आणि हा एक प्रकारचा अंकुश आहे. राजदंडही असतो. न्यायालयामध्ये सुद्धा न्यायाधीशाजवळ दंड असतो आणि त्याच्या साह्याने योग्य ते नियंत्रण ठेवलं जातं असं आपल्याला सांगता येईल. दुर्जनांची दुष्ट प्रवृत्ती आहे ती कमी व्हावी. काही काही वेळेला आपल्याला असंही दिसून येतं की राजकारणामध्ये विशेषतः हा जो दंड ठेवलेला असतो तो पळवण्याचाही प्रयत्न केला जातो. कौटिल्याने आपल्या या त्याचा जो अर्थशास्त्र ग्रंथ आहे त्याच्यामध्ये दंडाचं अधिक महत्त्व सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. वाद प्रवदतामहम म्हटलेलं आहे. म्हणजे वादांमध्ये सुद्धा म्हणजे शब्दयुद्धच जातात, शाब्दिक युद्ध, शाब्दिक लढाया ज्या चालतात समाजामध्ये, मग कोणत्या कोणत्या क्षेत्रात असतील, शिक्षणशास्त्र असेल किंवा समाजजीवन असेल, राजकारण असेल, त्याच्यामध्ये वाद हे अर्थातच माझी विभूती आहे असं म्हणावं लागेल. अनेक प्रकार आहेत. वितंडवाद घालणं, जल्प आहे, वाद आहे, म्हणजे दुसऱ्याचे खंडन करण्यासाठी वितंडवाद घातलं जातं. दुसऱ्याला हरवून आपण कसं विजयी येऊ याच्यासाठी केला जाणारा जो वाद त्याला जल्प असं म्हटलं जातं. भारतीय ज्ञानशास्त्रामध्ये याचा अधिक विचार आपल्याला केलेला दिसून येतो. आणि आपल्या मताचं मंडन करून दुसऱ्याचं खंडन करून आपलं मत कसं प्रस्थापित करता येईल याच्यासाठी केला जातो तो वाद होईल. म्हणून कोणत्याही परिसंवादाला जेव्हा विषय दिले जातात तेव्हा ते फॉर अँड अगेन्स्ट असे असतात. एक बाजू आणि त्याच्या विरुद्ध बाजू. मंडन मिश्र आणि आदि शंकराचार्यांचा वादही प्रसिद्ध आहे, शास्त्रार्थ केला जातो. त्यावेळेला जो वाद असतो तो खंडन मंडनात्मक असतं. दुसऱ्याचं मताचं खंडन करून आपलं मत कसं प्रस्थापित करता येईल याचा त्यात विचार केला जातो. म्हणून वाद
ही माझी विभूती आहे. जयोस्मी व्यवसायोस्मी म्हटलेलं आहे. म्हणजे काय, उद्योगधंद्यांमध्ये जयोस्मी, जय ही माझी विभूती आहे. उद्योग हा प्रामाणिकपणे करावा लागतो, सचोटीने करावा लागतो. हा सचोटीने केलेला असेल तरच त्यामध्ये आपल्याला यश हे मिळत असतं, असं आपल्याला इथे सांगता येईल. असे अनेक प्रकारचे काय म्हणावं लागेल की आपल्याला या विद्येमध्ये असणारे जे जे भाग आहेत ते भाग आपल्याला इथे आपल्याला आहेत. न्याय आहे, नीती आहे, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर दंड आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल की हा जो भाग आहे, न्याय, नीती, सत्य, उद्यमशीलता, यश, विजय, हे सगळे गुणीजनांच्या असणाऱ्या ह्याच्यातले गुण आहेत असं सांगता येईल. तेव्हा हे जे 10-12 भाग याच्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत त्याचा विचार आपण इथे पूर्ण केलेला आहे. आणि ह्या पूर्ण केल्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत. पुढल्या असणाऱ्या ह्याच्यामध्ये तो भाग पाहायचा आहे. म्हणजे आपल्याला विद्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत, तो विभूती योगामधल्या असणाऱ्या काही विभूतींचा विचार केल्यानंतर आता 10व्या अध्यायामधल्या विद्येतील विभूती भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. 10व्या अध्यायातल्या 32व्या, 33व्या, 25व्या अशा वेगवेगळ्या श्लोकांमध्ये या विभूती आलेल्या आपल्याला दिसून येतात. 32व्या श्लोकात 10व्या अध्यायाच्या भगवंत म्हणतात, अध्यात्मविद्या विद्यानाम, विद्यांच्या मध्ये माझी श्रेष्ठ असणारी विभूती कोणती असेल तर ती अध्यात्मविद्या आहे. आपण लौकिक व्यवहारामध्ये भौतिक शास्त्रांचा अभ्यास करतो, सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करतो, पण अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ विद्या असं मानली जाते. अर्थातच कारण ती टिकाऊ आहे, चिरंतन राहणारी आहे. ही अध्यात्मविद्या कशाची आहे तर ब्रह्मज्ञानाची किंवा आत्मज्ञानाची. मी कोण आहे हा पहिल्यापासून माणसाला पडलेला प्रश्न आहे. मी म्हणजे शरीर आहे का? मी म्हणजे मन आहे का? का माझ्या शरीराच्या आणि मनाच्या पलीकडे माझ्यामध्ये असणारं जे चैतन्य ते म्हणजे मी आहे. म्हणून मोठमोठ्या संतांनी, मोठमोठ्या ऋषीमुनींनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हिमालयामध्ये अनेक वर्ष तपश्चर्या केली. हे अध्यात्मविद्या ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. नुसतं अध्यात्म आहे, तो अध्यात्माला लागला आणि त्याचा अभ्यास करताय, नुसत्या ग्रंथांचा अभ्यास करून कोणत्याही प्रकारे परमात्म्याचं ज्ञान होऊ शकत नाही. त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. गुरुकडून मंत्र घ्यावा लागतो, गुरुने शिष्याला ते द्यावं लागतं. रामकृष्ण परमहंसांनी आपलं सगळं आध्यात्मिक ज्ञान हे अर्थातच स्वामी विवेकानंदांना दिलं होतं. अगदी नास्तिक होते स्वामीजी, पण नंतर तुम्हाला परमेश्वर दिसतो आहे का, मला दाखवाल का? तेव्हा रामकृष्णांनी विवेकानंदांना सांगितलं होतं, अजून वेळ आली नाही, वेळ आली की तुला मी बरोबर काय आहे परमेश्वर ते मी दाखवीन. आणि खरोखरच एक दिवस मस्तकावर हात ठेवून सगळं हे अर्थातच अध्यात्मज्ञान त्यांनी त्यांच्या मनामध्ये संक्रमित केलं, म्हणून ते तेजस्वी होऊ शकले. म्हणून लौकिक विद्या काय आहेत त्या आज आहेत उद्या नाहीत, बदलतात, त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं. सूर्यग्रहमालेच्या केंद्रस्थानी आहे का सूर्य पण फिरतो, यामध्येही वैज्ञानिकांच्या मध्ये मतभेद होते. ते ज्ञान बदलतं, पण तसं अध्यात्मविद्येचं नसतं, म्हणून श्रेष्ठ विद्या मानली जाते. अक्षराणाम अकारोस्मी 33व्या श्लोकामध्ये अक्षराणाम अकारोस्मी, अक्षरांमध्ये अ ही माझी. बघा सगळं ज्ञान जे आहे ना ते कोणत्या अक्षरापासून सुरू झालं आहे? अ. केवळ मराठी आणि संस्कृत भाषेतच नाही तर अरेबिक, त्याच्यानंतर इंग्लिश भाषेमध्ये ABCD EFG हे माहिती आहे आपल्याला. या अ या अक्षरात फार मोठं सामर्थ्य आहे आणि म्हणून सगळ्या भाषांची निर्मिती अ अक्षरापासून झालेली आहे. म्हणून अक्षरांच्या मध्ये अ ते ज्ञान आपल्याकडे वर्णमाला आहे 34 आहेत आणि त्याच्यामध्ये असणारे अक्षरं वेगवेगळी आहेत. पण अ हा म्हणजे लहान मुलाला शिकवताना सुद्धा पाटीवर अ काढून शिकवलं जातं. मोत्या शिकर आहे अ आई असं गाणं पण प्रसिद्ध आहे आपल्याला माहिती आहे. म्हणून अ हे माझी विभूती आहे. इतर ज्ञला म्हटलं नाही की प ला म्हटलं नाही की व ला म्हटलं नाही, अ ही माझी विभूती असं भगवंत सांगतात. गिरामस्मेकमक्षरम म्हटलेलं आहे. वेदानाम सामवेदोस्मी म्हटलेलं आहे. गिरामस्मेकमक्षरम म्हटलेलं आहे. ह्याच्यामध्ये माझी काय गायत्री मंत्र ही माझी असणारी विभूती आहे. ओम भू भूर्वस्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, हा गायत्री मंत्र आहे.
आणि हा गायत्री मंत्र हा सूर्याचा मंत्र आहे. त्याच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. गायत्री छंद सामहम म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये छंदांमध्ये गायत्री ही माझी विभूती आहे. आणि ह्या गायत्री मंत्राच्या साह्याने माणसाला खूप मोठं सामर्थ्य प्राप्त होत असतं. गायत्री मंत्राचं पुरस्चरण ही बऱ्याच आपल्या संत मंडळींनी केलेलं होतं. ज्याला काहीतरी मिळवायचं आहे सामर्थ्य, त्याने गायत्री पण तो मंत्र म्हणावा लागतो आणि तो शास्त्रशुद्ध असा म्हणावा लागतो. वेदानाम सामवेदोस्मी म्हटलेलं आहे. वेदांमध्ये सामवेद हे माझी विभूती आहे. ऋग्वेदा यजुर्वेद अथर्ववेदाला न म्हणता सामवेद म्हटलं आहे, कारण सामवेद हा गायनाचा वेद आहे. त्याच्यात जी सूक्त आहेत ती संगीतावर आधारित आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. या संगीतामुळे म्हणजे पूर्वीच्या काळी ऋषीमुनीसुद्धा सामगान करत असत. संगीतातले अनेक असणारे रागदारी त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे मनाला एक प्रकारची शांतता आणि प्रसन्नता प्राप्त होत असते. यज्ञाच्या वेळेला हे सामगान केलं जात असे. गायत्री छंद साम म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हा भागही म्हटलेला आहे की अक्षरामध्ये कोण आहे तेही सांगितलेलं आहे. गिरामस्मेकम अक्षरम सांगितलेलं आहे. द्वंद्व सामासिक शब्दांच्या मध्ये द्वंद्व ही माझी विभूती आहे. समास अनेक प्रकारचे असतात. बहुव्रीही समाज, मध्यम पदलोपी समाज, असे अनेक आहेत. द्वंद्व समाज, बहुव्रीही समाज, पुरण घालून केलेली पोळी त्याला मध्यम पदलोपी समास असं म्हटलं जातं. पण समासामध्ये द्वंद्व हे माझी विभूती आहे. राम लक्ष्मण हे दोन्ही अर्थाच्या दृष्टीने दोन्हीलाही महत्त्व आहे. शशी सूर्य दोघांनाही महत्त्व आहे. चंद्रालाही महत्त्व आहे. शशी म्हणजे चंद्र आणि सूर्याला. ज्या वेळेला दोन्ही शब्दांना महत्त्व असतं तेव्हा याला समासाला काय म्हणतात? द्वंद्व समास. म्हणून समासांच्यामध्ये द्वंद्व समास ही अर्थातच माझी विभूती आहे असं म्हटलेलं आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी म्हटलेलं आहे. यज्ञ अनेक प्रकारचे आहेत. आपण मागच्या अध्यायात विचार केलेला आहे. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, त्याच्यानंतर सगळ्यात श्रेष्ठ तिथे त्या अध्यायात ज्ञानयज्ञ श्रेष्ठ म्हटलं. इथे विभूती दर्शनामध्ये अर्थातच जपयज्ञ श्रेष्ठ मानलेला आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी म्हणजे यज्ञांच्यामध्ये मी जप याचा अर्थ विशिष्ट प्रकारच्या देवतेच्या मंत्राचा जप करणं. मग तो 13 अक्षरी असेल, 6 अक्षरी असेल, 5 असेल, 24 अक्षरी असेल, आपल्याला जी इष्टदेवता वाटते त्याचा जप करणं. म्हणून आपल्या सगळ्या संतांनीसुद्धा नामस्मरणावर भर दिलेला आहे. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा इष्टदेवतेच्या नावाचा जप केला तर माणसाच्या मनाला खरोखरच शांतता प्राप्त होते. मनुष्याच्या मनातले वाईट विचारे दूर होत असतात असे अनेकांचे अनुभव आहे. म्हणून नामजपाचं सामर्थ्य हे फार मोठं आहे. प्रत्येकाने माणसाने निदान काही वेळ तरी नामजपासाठी देणं आवश्यक आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं म्हटलेलं आहे. आणि याचा विचार करत असताना रामकृष्ण हरी आपल्याला माहिती आहे, संत तुकारामांनी हा मंत्र सगळ्यांना दिलेला होता. तुम्ही रामाचं नाव घ्या, कृष्णाचं नाव घ्या, देवीचं नाव घ्या, दत्ताचं नाव घ्या किंवा शंकराचं नाव घ्या, परंतु प्रत्येक नामामध्ये काही ना काहीतरी सामर्थ्य असतं. म्हणून हा सुद्धा नामजप करणं हा सुद्धा एक प्रकारचा यज्ञच आहे. आपल्याला 12 कोटी जप करणारे संत रामदास स्वामी माहिती आहे. श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा 12 कोटी जप केलेला होता. तेव्हा समर्थ रामदास स्वामींना प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालेलं होतं. म्हणून जपयज्ञामध्ये सुद्धा फार मोठं सामर्थ्य आहे असं आपल्याला सांगता येईल. वेदानाम सामवेदोस्मी बृहत सामम तथा सामनम म्हणजे गाण्यामध्ये सुद्धा सामगाने श्रेष्ठ म्हणले आहे. अशा एकूण 8 विभूती विद्येतल्या भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. आणि या 8 विभूती या अर्थातच विद्यांच्या मधल्या आहेत. अक्षर कसं असलं, अक्षर कसं असलं पाहिजे, गायत्री मंत्र कसा असला पाहिजे, त्याच्यानंतर सामवेदाचं महत्त्व काय आहे, द्वंद्व आहे. म्हणजे मराठी भाषेच्या दृष्टीने सुद्धा किंवा संस्कृत भाषेच्या दृष्टीने सुद्धा हे विद्यांच्या मधले अनेक भाग विभूतींमध्ये कसे आहेत, त्याच्यामध्ये भगवंत कसा सामावलेला आहे हे त्यांनी इथे आपल्याला सांगितलं जातं. पुढल्या विभूती आपण पुढल्या ह्याच्यात पाहू.